सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारी जय भीम। उद्या 18 मार्च 2025 रोजी बोधगया बोधी महाविहार मुक्ती आंदोलन पनवेल यांच्या वतीनं तमाम बौद्धांचा अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या बोधगया बिहार येथील बोधगया महाविहार जे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे ते त्यांच्या हातून ते मुक्त व्हावं आणि ते फक्त बौद्धांच्या आणि बौद्धांच्याच हातात त्याचं व्यवस्थापन मिळावं यासाठीच लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन उद्या पनवेलमध्ये होत आहे। आमच्या प्रमुख दोन प्रकारच्या मागण्या आहेत। एक मागणी आहे की बीटी ऍक्ट म्हणजे बौद्ध टेम्पल ऍक्ट 1949 जो कायदा आहे तो त्वरित रद्द करावा आणि त्याचं संपूर्ण व्यवस्थापन म्हणजे ट्रस्टीचं व्यवस्थापन हे बौद्ध बांधवांच्या हातामध्ये देण्यात यावं, बौद्ध भिक्खूंच्या हातामध्ये देण्यात यावं। आणि दुसरं, आता सद्यस्थितीच्या ट्रस्टीमध्ये जे 4 मेंबर ब्राह्मण आहेत, 4 मेंबर बौद्ध आहेत आणि कायम निमंत्रित किंवा सचिव म्हणून जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची त्या ठिकाणी नियुक्ती आहे। साहजिकच ज्या पक्षाचं सरकार असतं ते सरकार आपल्या मर्जीचं कलेक्टर त्या ठिकाणी बसवत असतात, त्यामुळे 5 विरुद्ध 4 असं नेहमी त्या ठिकाणी होतंय। त्यामुळे कोणताही निर्णय बौद्ध भिक्खूंना त्या ठिकाणी घेता येत नाही। साधा सोपा प्रश्न आहे की जर इतर धर्मियांची मंदिरं जी आहेत म्हणजे मुस्लिमांची मंदिरं जे मशिदी आहेत त्यांच्या मशिदी मुस्लिमांच्या ताब्यात आहेत, जे ख्रिश्चन आहेत त्यांचे चर्च त्यांच्या ताब्यात आहेत, जे हिंदू धर्मीय आहेत त्यांचे मंदिर त्यांच्या ताब्यात आहेत। परंतु हे गौतम बुद्धांचं जन्मस्थळ महाकरुणी तथा गौतम बुद्धांचं हे जन्मस्थळ त्या ठिकाणी असतं, तिथले जे व्यवस्थापन आहे ते मात्र बौद्धांच्या ताब्यात नाहीये। त्या ठिकाणी बहुसंख्याक इतर धर्मियांच्या ताब्यात आहे। याचा अर्थ काय होतंय, तथागत गौतम बुद्धांना जे अभिप्रेत होतं की त्या ठिकाणी हिंसा होता कामा नये किंवा पिंडदान होता कामा नये, म्हणजे बुद्धांचा धर्म किंवा धम्म हा विज्ञानाने दृष्टिकोन जपणारा धम्म, तर त्या ठिकाणी ज्या तथागतांनी उभे आयुष्यभर चाली रीती रूढी परंपरा म्हणजे ज्या गोष्टी नाकारल्या त्यांनी त्याच गोष्टी त्या महाबोधी विहारामध्ये होत आहे। साहजिकच ही गोष्ट बौद्ध धर्माचा बौद्ध धर्मियांचा अपमान करणारी गोष्ट आहे आणि हे जागतिक वारसा युनेस्कोने दिलेला जागतिक वारसा दर्जा जो त्याला दिलेला असताना त्या ठिकाणी बुद्धांच्या विचारसरणीच्या विरोधामध्ये कृत्य त्या ठिकाणी होणं ही कोणत्याही बौद्ध धर्मियांना मानणारी किंवा पचणारी गोष्ट नाही। म्हणून हे जे आंदोलन आहे ते 1891 पासून खऱ्या अर्थाने चालू झालं की हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, परंतु मधल्या काळात आंदोलन तर स्थगित झालं होतं आणि अनेक वर्षानंतर आकाश लामा यांनी पुढे येऊन हे आंदोलन आपल्या हातात घेतलं आणि गेल्या मागच्या 1 महिनाभर बोधगया बिहार येथे सुरू झालेले आंदोलन देशभर तर पसरलंच। आकाश लामा यांनी या आंदोलनाला फुंकर मारली आणि आज हजारो बौद्ध भिक्खू हे बोधगया बोधी महाविहारच्या परिसरामध्ये उपोषणाला बसले। जवळजवळ 1 महिना झाला सरकारच दखल घ्यायला तयार नाही। साहजिकच या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संपूर्ण देश पातळीवर या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे। गाव गल्ली पासून तालुका जिल्हा शहरापासून सगळे लोक सगळा बौद्ध समाज या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत आणि जागतिक स्तरावर देखील या आकाश लामा यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये देखील आम्ही सर्व जात म्हणजे सर्व पक्ष किंवा गट वगैरे सगळे बाजूला ठेवून फक्त एक बौद्ध बांधव म्हणून या ठिकाणी कुणाचं एकाचं नेतृत्व न ठेवता सगळे बौद्ध बांधव म्हणून आम्ही सगळे तन मन धनाने या ठिकाणी आम्ही उतरलेलो आहोत। आणि उद्याच्या मोर्चाला जो मोर्चा अहिंसेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने बुद्धम शरणम गच्छामी याचा जयघोष करत हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पनवेल स्टँड ते प्रांत ऑफिस इथपर्यंत बुद्धम शरणम गच्छामीच्या नादघोषामध्ये जाणार आहे। त्याच्यामुळं हा मोर्चा न भूतो न भविष्यती होणार आहे। साधारणतः अंदाजे 5000 लोक त्या मोर्चामध्ये सहभागी होतील असा अंदाज आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। त्यामुळं मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम बौद्ध बांधवांना आवाहन करेन की गट तट पक्ष वगैरे सगळं विसरून आपापल्या जेवढ्या सामाजिक संघटना धार्मिक संघटना राजकीय संघटना या सगळ्या बाजूला ठेवून
आपण एक बौद्ध बांधव म्हणून या प्रचंड मोठ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि बोधगया बोधी विहार मुक्तीसाठी त्या इतर धर्मियांच्या आतोटातून मुक्त करण्यासाठी आकाश लामा यांच्या हात मजबूत करण्यासाठी बौद्ध भिक्खूंना पाठबळ देण्यासाठी या आंदोलनामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन मी प्राध्यापक मोहन गायकवाड सर पुन्हा आपल्याला करत आहे. काय सांगा उद्याच्या मुद्द्यासंदर्भात? क्रांतिकारी जय भीम. मी अनिल जाधव. लाईव्ह येण्याचं एक कारण आहे, बुद्धगया बुद्धविहार या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आज तिथे ब्राह्मण लोक त्यांचा कब्जा आहे आणि तेच सध्या चालवतात. त्यासाठी आम्ही पनवेल तालुक्यामध्ये सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय जेवढे असतील तेवढे संघटना एकत्र येऊन उद्याचा 18/3/2025 या दिवशी सकाळी 9 वाजता पनवेल डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून प्रांत ऑफिस पर्यंत हा भव्य दिव्य मोठा मोर्चा, धडक मोर्चा असा आम्ही काढलेला आहे. मला एक सांगायचं आहे बंधूंनो, आपण ही जी वेळ आहे एकत्र येण्याची, ही जर वेळ जर तुम्ही आज सोडली तर परत ही वेळ येणार नाही. यासाठी माझं आव्हान आहे सगळ्यांना की ही वेळेसाठी तुम्ही सगळे जे काय असेल ते बाजूला ठेवून, अवैध बाजूला ठेवून ह्या उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी व्हा. लाखोच्या संख्येने या. जेवढे असतील ज्येष्ठ नागरिक असू दे, मुलं असू दे, तरुण मुलांनी हे आता हातामध्ये घेतलेलं आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र येऊन हा मोर्चा प्रांत ऑफिस पर्यंत येणार. हा मला जोपर्यंत हे बुद्ध देवाचे जोपर्यंत बुद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही परत तसंच ठेवत राहणार. ज्या आम्हाला आमच्या हातामध्ये येणार बौद्धांच्या, त्याच वेळेला हे आंदोलन थांबेल, नाही तर थांबणार नाही. उद्याचं असं आहे की सकाळी 9 वाजल्यापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत प्रांत ऑफिस पर्यंत जाऊन हा धडक मोर्चा होणार. मी येतोय, तुम्ही या. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. माझा तमाम आमच्या समाजाला, धर्मबांधवांना आव्हान आहे का जो विषय चालू आहे बोधगयामधील महाबोधी महाविहार संदर्भात, तो मुक्त करण्यासाठी जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे पनवेल तालुक्यामधून, त्या मोर्चासाठी आपल्या सर्व बांधवांनी आपल्याकडे काय विषय असतील की आपल्या पक्षाचा विषय असेल, संघटनेचा विषय, ते सर्व बाजूला ठेवून सर्व लोकांनी एकत्र येऊन हा मोर्चा आपला अजून सक्सेस करायचा आहे. जास्तीत जास्त लोकांनी 5 ते 10,000 लोकांनी येऊन हा मोर्चा सक्सेस करायचा आहे, जेणेकरून ब्राह्मण समाज समजला पाहिजे का बौद्ध समाजामध्ये पण ताकद आहे ते करण्याची. त्यामुळं आपला बुद्धविहार मुक्त झाला पाहिजे या आशेने आपण सर्व उद्या जमणार आहोत सकाळी 9 वाजता पनवेलमध्ये. सर्वांनी येऊन सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि हा कार्यक्रम यशस्वी केला पाहिजे ही माझी सर्वांना विनंती.